नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। बाराबंकीत घडलेली ही घटना ऐकून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही। एका झोलछाप डॉक्टरच्या नशेतल्या ऑपरेशनमुळे 30 वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत। डॉक्टर ज्ञानप्रकाश मिश्र यांना किडनी स्टोन काढण्याऐवजी पोटातले छोटे आतडे आणि अन्ननलिकेच्या नसाच कापल्या। व्हिडिओ पाहून शिकलेलं तंत्र, नशेतला डॉक्टर आणि निर्दयी चूक यानं एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। बाराबंकीतील हे भयावह सत्य आपल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करतं हे नक्की आहे। नेमकी घटना काय आहे ते आपण बघूया। उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एका फसव्या डॉक्टरच्या व्हिडिओवरून ऑपरेशन केल्यामुळे एका महिलेला प्राण गमवावे लागलेत। झोलछाप डॉक्टर ज्ञानप्रकाश ऑपरेशन दरम्यान नशेत होता। आरोप असा आहे की त्यानं किडनी स्टोन काढण्याऐवजी पोटातली छोटी आतडी आणि अन्ननलिकेच्या अनेक नसा कापल्या। 30 वर्षीय मुनिशरा रावत यांना 5 डिसेंबर रोजी तीव्र पोटदुखी झाली। त्यांचे पती फतेह बहादूर यांनी बाराबंकीत असलेल्या विनापरवान्याचं क्लिनिक श्री दामोदर औषधालयामध्ये त्यांना घेऊन गेला। हे औषधालय ज्ञानप्रकाश मिश्र आणि विवेक मिश्र चालवत होते। तिथं ज्ञानप्रकाश यांनी पोटदुखीचं कारण किडनी स्टोन असल्याचं सांगितलं आणि सुमारे 25,000 रुपयांची सर्जरी करण्याचा प्रस्ताव ठेवला, जो नंतर 20,000वर ठरवला गेला। पुढच्याच दिवशी ज्ञानप्रकाश नशेत होता आणि त्यानं ऑपरेशन सुरू केलं। व्हिडिओ पाहून महिलेच्या पोटात खोल चिरे कापले। ऑपरेशननंतर मुनिशराची तब्येत सतत बिघडत राहिली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर आरोपी क्लिनिक बंद करून पळून गेले। महिलेच्या पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानंतर आरोपी ज्ञानप्रकाश मिश्र आणि विवेक मिश्र यांच्या विरुद्ध हत्या आणि SC/ST ऍक्ट अंतर्गत प्रकरण नोंदवलं गेलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित सिंह भदौरिया यांनी सांगितलं, क्लिनिकला नोटीस जारी करण्यात आली आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे। बातमी आहे कर्नाटकमधून। कर्नाटकच्या धर्मस्थळमधील कथित सामूहिक दफन प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच SITनं बेलतंगडी कोर्टात आपला अहवाल सादर केलेला आहे। SITनं म्हटलं की हा संपूर्ण प्रकार काही अँटी धर्मस्थळ सक्रिय कार्यकर्त्यांनी तयार केलेली खोटी गोष्ट होती। SITनं मुख्य आरोपी चिनय्यासह 6 लोक, त्यामध्ये महेश शेट्टी, तिमरोडी, गिरीश मट्टनावार, जयंत विठ्ठलगौडा आणि सुजाता भट यांना आरोपी ठरवलेला आहे आणि कोर्टाकडून त्यांना अटक करण्याची परवानगी मागितलेली आहे। अहवाल सुमारे 3,900 पानांचा आहे आणि SITनं सांगितलं, सर्व पैलूंची चौकशी केल्यावर धर्मस्थळ प्रशासनाला क्लीन चिट दिली गेली आहे। SITनं म्हटलं की या आरोपींना पैसे देऊन, दबाव टाकून आणि शिकवून खोटे जबाब घ्यावे लागले होते। मुख्य आरोपी आणि व्हिसल ब्लोअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनय्यानंही नंतर आपले जबाब बदलले आणि मान्य केलं की त्याला सक्रिय कार्यकर्त्यांनी खोटं बोलण्यास भाग पाडलेलं होतं। या कारणास्तव SITनं त्याला 23 ऑगस्टला अटक केलेली होती। ही संपूर्ण घटना तेव्हापासून सुरू झाली जेव्हा एका कथित साक्षीदार तक्रारकर्त्यानं दावा केला की त्यानं 1995 ते 2014 दरम्यान धर्मस्थळभोवती अनेक प्रेतं गाडलेली आहेत। या विधानावर आधारित पोलिसांनी BNSच्या कलम 211A अंतर्गत FIR नोंद केलेला आहे, परंतु SITच्या चौकशीत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत जे साक्षीदाराच्या दाव्याची पुष्टी करतात। जशी चौकशी सक्रिय कार्यकर्त्यांच्याकडे वळली, त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन FIR रद्द करण्याची मागणी केली। त्यांचा आरोप होता की पोलिसांनी FIR नोंदवण्यापूर्वी मॅजिस्ट्रेटकडून योग्य परवानगी घेतलेली नाही आणि SITनं त्यांना त्रास दिला। दरम्यान भाजप नेते BY विजयेंद्र यांनी असं म्हटलंय की हे संपूर्ण षडयंत्र अर्बन नक्सल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित आहे। त्यांनी असंही सांगितलं की जे धर्मस्थळवर आरोप करत होते तेच आता SITच्या चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून समोर आलेले आहेत। ऑक्टोबरमध्ये बातमी आली की हेच सक्रिय कार्यकर्ते जे पूर्वी FIR नोंदवण्याची मागणी करत होते, आता त्या समान FIRला हायकोर्टात रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत। बातमी बांगलादेशमधून आहे। बांगलादेशच्या रंगरपूर जिल्ह्यात तारागंज उपजिल्ह्यात 1971चे हिंदू स्वतंत्रता सेनानी योगेशचंद्र रॉय आणि त्यांची पत्नी सुवर्ण रॉय यांची हत्या केल्याची नोंद झाली आहे।
शनिवारी रात्री आपल्या घरात दोघांना गळा कापून खून करण्यात आला. 75 वर्षीय योगेश राय यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भूमिका बजावलेली होती. ते आणि त्यांची 60 वर्षीय पत्नी अनेक वर्षे गावात एकटेच राहत होते. या प्रकरणात शोभन चंद्र रॉय यांनी तारागंज पोलीस ठाण्यात 10 ते 15 अज्ञात लोकांविरुद्ध हत्या प्रकरण नोंदवलेलं आहे. पोलीस तपास करतायत, मात्र आतापर्यंत कोणतीही अटक झालेली नाही. त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एक शोभन चंद्र रॉय रॅपिड ॲक्शन बटालियन RAB मध्ये काम करत आहेत आणि दुसरा राजेश खन्ना ढाका पोलीसमध्ये आहे. तरीही हत्या झाल्यानंतर लगेच औपचारिक प्रकरण नोंदवलं गेलं नाही आणि सुरुवातीला पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगितलं. ही निर्दयी हत्या अशा वेळी झाली जेव्हा बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या सरकारच्या स्थापनेनंतर देशभरात हिंदू समुदाय, स्वातंत्र्यता सेनानी आणि प्रगतिशील आवाजांवर हल्ल्याचे आरोप वाढलेले आहेत. आवामी लीगचे निर्वासित नेते या हिंसाचारामागे सरकारची कथित भूमिका आणि जमाते इस्लामीसारख्या कट्टरपंथी गटांची सक्रियता कारणीभूत असल्याचं सांगतायत. मानवाधिकार संघटनांचा दावा आहे की 2024 मध्ये शेख हसीना सत्तेतून निघून गेल्यानंतर अल्पसंख्याकांवर हजारो हल्ले नोंदवले गेलेले आहेत. बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगालच्या चर्चित संदेशखाली हिंसा प्रकरणात अलीकडील घटनाक्रमानं हे प्रकरण आणखीन कळवळजनक बनवले. TMCचे निलंबित नेते शहजहां शेख यांच्या विरोधातील मुख्य साक्षीदार भोलानाथ घोष यांच्या कारवर टार्गेट केलं गेलं. समोरून येणाऱ्या ट्रकनं घोष यांच्या कारला धडक दिली, ज्यामध्ये त्यांचा मुलगा सत्यजित घोष आणि चालक शहनूर मोल्ला यांचा मृत्यू झालेला आहे. ही दुर्घटना बंगालच्या नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यातील बसंती राजमार्गाजवळ घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते एक ट्रक उलट्या दिशेनं कारकडे येत होता आणि अचानक कारला त्यानं धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की कार काही अंतर गाठत घसरत गेली. घटनेनंतर ड्रायव्हर फरार झाला. या टक्करीमध्ये मुख्य साक्षीदार भोलानाथ घोष यांना गंभीर जखमा झालेल्या आहेत. घोष आणि त्यांच्या कुटुंबानं TMCच्या निलंबित नेते शहजहां शेख यांच्यावर जाणून बुजून हल्ला केल्याचा आरोप केलाय. रुग्णालयात गंभीर जखमी झालेले घोष म्हणाले, ज्या पद्धतीनं ट्रक आमच्या कारला धडकला त्यातून हे स्पष्ट आहे की मला मारण्याच्या उद्देशानंच हे कृत्य केलं गेलं. मी या केसचा महत्त्वाचा साक्षीदार आहे, त्यामुळे मला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व काही पूर्वनियोजित होतं असंच यातून स्पष्ट होतं. संदेशखाली प्रकरणातील मुख्य साक्षीदार भोलानाथ घोष यांच्या कारवर ट्रकच्या टक्करबद्दल भारतीय जनता पक्षानं कडक टीका केली. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर थेट हल्ला करत म्हटलं, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत कायदा सुव्यवस्थेची ही अवस्था आहे. शेख शहाजहां जेलमध्ये बसून एक एक करून साक्षीदारांना संपवतोय, यात शंका आहे की त्याला ममता बॅनर्जींचं संरक्षण मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणाले की ही घटना साक्षीदारांना भडकवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. बिशरहाट पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. तथापि पोलिसांच्या मते कुटुंबाकडून आतापर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवली गेलेली नाही. लक्षात घेण्यासारखं म्हणजे शेख शहाजहां सध्या अटकेत आहे आणि त्याच्यावर ED अधिकाऱ्यांच्यावर हल्ला करणं, जमीन ताब्यात घेणं आणि महिलांवर लैंगिक शोषण करणं असे गंभीर आरोप आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.